मुंबई महानगरपालिका हद्दीतील 4 दिवसांवरची मांस विक्रीची बंदी आता 2 दिवसांपुरती मर्यादित ठेवली जाणार आहे। तसंच परिपत्रक महापालिका सभागृहात मांडलं जाणार आहे। 11 आणि 17 सप्टेंबर या 2 दिवसच आता मांस विक्री बंद असेल। त्यामुळे 13 आणि 18 सप्टेंबरची मांस विक्रीवरची बंदी हटवण्यात आली आहे। सर्वपक्षीय नगरसेवक त्याला मंजुरी देणार आहेत। जैन धर्मीयांचं पर्युषण पर्व सुरू झालंय, त्यानिमित्तानं मुंबई महानगरपालिका हद्दीत मांस विक्री बंदीवर 4 दिवसांची बंदी घालण्यात आली होती। पालिका सभागृहात हा ठराव मांडला जाणार आहे। 4 दिवसांवरची जी मांस विक्री बंदी होती ती आता 2 दिवसांवरती आणण्यात आली आहे। सर्वपक्षीय नगरसेवक याला मंजुरी देणार आहेत। 11 आणि 17 सप्टेंबरला मांस विक्रीवरती बंदी असणार आहे। 13 आणि 18 सप्टेंबरची मांस विक्रीवरची बंदी नसणार आहे। आपण अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या संपर्कात आहेत। कृष्णात, ठराव मांडला जाणार आहे, काय अधिक माहिती आहे? सर्वपक्षीय नगरसेवक याला मंजुरी देणार आहेत। कृष्णात, मांस विक्री 2 दिवसांवर आणण्याचा जो ठराव आहे तो आता पालिका सभागृहात मांडला जाईल, काय नेमकं घडतंय? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।